तरी एकले अवधान दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील पहिल्याच क्रमांकाची ही ओवी आहे. ही ओवी कदाचित सर्वांची परिचित, सर्वांची पाठांतर असू शकते. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व जगतातील जीवाला सुख कसं मिळेल किंवा सुख मिळण्यासाठी काय पात्रता हवी आहे याचा उल्लेख करून, आणि सुख मिळायचं असेल, सुख पाहिजे असेल तर कृपया तुम्ही माझ्या बोलण्याकडे एकदा लक्ष द्या आणि लक्षपूर्वक जर तुम्ही माझं बोलणं ऐकाल, या ज्ञानेश्वरीचं विवेचन जर ऐकाल किंवा आता जो 9वा अध्याय आपल्या समोर मांडलेला तो जर ऐकाल तर तुम्ही नक्की सुखी व्हाल. अशा पद्धतीची प्रतिज्ञा ज्ञानेश्वर महाराज या ओवीच्या माध्यमातून आपल्या समोर करतात. हा झाला ओवीचा सरळ सरळ अर्थ, भावार्थ. ओवीला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे मी अनिवार्य समजतो. माऊली सांप्रदायिक सेवा मंडळ लोढा हेवन निलजे डोंबिवली आयोजित हा चालू असलेला अखंड हरिनाम सोहळा, ज्ञानयज्ञ सोहळा, भक्ती सोहळा गेली अविरतपणे 12 वर्ष सतत चालू आहे. म्हणून ह्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनभरून कौतुक करतो. प्रस्तावना ज्यात लांबवत बसत नाही. जाता जाता एकच बोलेन, त्या कार्यक्रमाला जमलेली ही जी काही मंडळी आहे, ही मंडळी खरोखरच महान मंडळी आहे. कारण काय, आपण या कार्यक्रमाचा तपपूर्ती महोत्सव साजरा करत आहोत. आजचा जो अध्याय आहे ना, तो 9वा अध्याय आहे. 9व्या अध्यायाचं तुम्ही नाव जरी ऐकाल ना, राज विद्या राज गुह्य योग, लक्षात घ्या. हा जो नाव आहे त्या नावातच भरपूर मोठं विशालत्व आहे. ही ओवी इथे का निवडली, हा अध्याय का निवडला, त्याच्या मागचा पण हेतू आहे. आपण 9वा अध्याय एवढा विशेष आहे, एवढा विशेष आहे की 9व्या अध्यायाला कशाची उपमा देता येत नाही. एखादा समुद्र आहे, समुद्राला कशाची उपमा द्याल, नदीची द्याल, तलावाची द्याल का विहिरीची द्याल, समुद्र समुद्रासारखाच, त्याला कशाची उपमा देता येत नाही. तसाच तो 9वा अध्याय आहे. 9व्या अध्यायाला कशाची उपमा आपल्याला देता येत नाही. आणि म्हणाल महाराज नक्की काय विशेष आहे 9व्या अध्यायामध्ये, थोडक्यामध्ये सांगतो. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, ह्या सर्वांचं एकंदरीत सार जर काय असेल तर ते महाभारत आहे. महाभारत हे 1,10,000 श्लोकांचं आहे. वेदाची संख्या आपण सांगू शकत नाही, अनेक लाख आहे. पण त्या सगळ्या वेदांचं सार कशात असेल तर महाभारतामध्ये, म्हणजे 1,10,000 श्लोकांमध्ये आहे. आणि त्या महाभारताचं सुद्धा सार कशामध्ये असेल तर ते भगवद्गीतेमध्ये केवळ 700 श्लोकांमध्ये आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 700 श्लोकाचा सार कशामध्ये असेल तर आजच्या 34 श्लोकामध्ये 9व्या अध्यायामध्ये आहे. म्हणून 9वा अध्याय हा एक अध्याय गीता या नावाखाली ओळखला जातो. संपूर्ण ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचन जमत नाही, काय हरकत नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी तुम्हाला श्रवण जमत नाही, काय हरकत नाही. फक्त 9वा अध्याय एकदा श्रवण करा. अहो, ज्ञानेश्वरी समजण्यासाठी असते ही चांगली गोष्ट आहे, पण समजलेली नसेल ना, नुसतं ऐकण्याने सुद्धा आपण कितीतरी सुखी हो. हे माझं बोलणं नाही बरं का. ज्ञानेश्वर महाराज अशा अनेक ठिकाणी अनेक प्रतिज्ञा केलेल्या आहेत. आज जे तुम्हाला ओवी घेतली ती एक प्रतिज्ञा आहे, मी त्यावर येणारच आहे. पण ऐकणे आणि वाचणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. समजणे जाऊ द्या, कारण काय, ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी आहे. ऐकावी ज्ञानेश्वरी किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आणि तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचाल ना, ज्या भक्तासोबत देव दळू लागतो, ज्या भक्तांच्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल नाम येतं, ज्या भक्ताच्या हातून देव देवतो, ते भक्त तुम्हाला लोटांगण घालतील एवढी ज्ञानेश्वरीच्या वाचण्यामध्ये ताकद आहे. जनाबाई म्हणते, वाचील तर कोणी जणी त्याची लोटांगणी. पहा, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला एवढं मोठं सुख आहे.
आणि म्हणाल ऐकण्याचं सुख महाराज काय आहे? ऐकण्याचं सुख सांगतो, कितीही मूर्ख माणूस असू द्या, खेचर असू द्या, खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. नुसतं चांगल्या मनाने तुम्ही जर ह्या श्लोक ऐकले ना तर तुम्हाला समाधी सुख मिळेल. समाधी सुख म्हणजे परमार्थातील सर्वोच्च सुख, त्याच्या पलीकडे परमार्थच नाही. एवढं मोठं सुख फक्त ज्ञानेश्वरी ऐकण्यानं मिळतो. मग आपल्याला ते समजो वगैरे न समजो, अहो पेढा तुम्ही समजून खा किंवा न समजून खा, तो पेढाच आहे, तर त्याचं तो सुख तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे तसं ज्ञानेश्वरीमध्ये एखादा श्लोक तुम्हाला समजला किंवा नाही समजला, पण ऐकला आणि वाचल्याने सुद्धा त्याच्यामध्ये ताकद आहे. कारण एक एक शब्द नसून ते देव आहे, ते ब्रह्म आहे. मी त्यावरती येणार आहे. आता मी तुम्हाला 9वा अध्याय कशासाठी निवडला ह्याच्या संदर्भामध्ये बोललो. आता ह्या ओवी संदर्भाने बोलतो. 9व्या अध्यायातली ही जी ओवी आहे प्रथमच क्रमांकाची ओवी आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीचा जर नीट अभ्यास केला ना, प्रथम क्रमांकाच्या ओवीला प्रस्तावनापर ओवी म्हणतात. आणि प्रस्तावना करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी बहुतेक अध्यायामधून आपल्या सद्गुरूंना नमन केलेले. सद्गुरूंना नमन केल्याशिवाय कुठल्या अध्यायाची प्रस्तावनाच नाही ज्ञानेश्वरीमध्ये बहुतेक अध्यायांची. उदाहरण म्हणून तुम्हाला काही मी अध्याय इथे सांगणार आहे. अगदी पहिला जरी अध्याय घेतला, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज काय प्रस्तावना करतात हो? ओम नमो धियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. ज्ञानेश्वरीची प्रस्तावना ओंकाराने आहे. ओंकार हे मंगलाचरण आहे. आत्मरूप गणेशाला स्मरण करून, आद्य देवतेला वंदन करून ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे. बरं, हा पहिला अध्याय झाला. महाराज अजून काय अध्याय सांगता येते? नक्की सांगता येते. आता मी शेवटचा अध्याय सांगतो, 18वा अध्याय. जय जय देव निर्मळा निज जना अखिल मंगळ जन्मदरा दल जाळ प्रभंजन. सद्गुरु माऊली, तुम्ही निर्मळ आहात, तुम्हाला माझा नमस्कार असो, असं नमन करून त्यांनी 18व्या अध्यायाची सुरुवात केली. बरं, 17वा अध्याय. विश्व विकासित मुद्रा दया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा. श्री गुरु राया तूच माझा गणराय आहे, तुला नमन असो. 16वा अध्यायामध्ये तर ज्ञानराज महाराज स्वतः सूर्याची उपमा देत आहेत सद्गुरूंना. सूर्याची मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडासू अध्वजा विने विकासू वंद्वाता. सद्गुरु माऊली, तुम्ही ज्ञानसूर्य आहात. तुमचा उदय म्हणजे आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा उदय आहे, तुम्हाला माझा नमस्कार असो. 15वा अध्याय म्हणजे सुरुवातीचे 10 तुम्ही ओळ्या पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूची मानस पूजा मांडलेली आहे. आता हृदय आपुले चौफाळून भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. माऊली, सद्गुरु माऊली, तुमची मला पूजा करावीशी वाटते. आणि ती पूजा मी कुठे करणार आहे? मी तुम्हाला सोन्याचं चौरंग नाही आणलेलं आहे, मी तुम्हाला माझ्या अंतरंगामध्ये बसवणार आहे. माझ्या अंतरंगाला जे चौरंग आहे ना, त्याचे 4 पाय तुम्हाला सांगतो. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 पाय आहेत. आणि त्या 4 पावलं असणाऱ्या, त्या अंतरंग असणाऱ्या त्या चौरंगाला मी शुद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यावरती तुमचे मी पावली प्रस्थापित करणार आहे. काय ती भाषा आहे, काय ती पूजा आहे. अहो, ज्ञानेश्वर महाराजांची पूजा म्हणजे स्थूल रूपाने काहीच नाही, पण सूक्ष्म रूपाने सगळे, अशी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंची पूजा मांडली. 14वा अध्याय ही तसाच. जय जय आचार्या समस्त सूर्यवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. 13वा अध्याय जणू काय सर्व कीर्तनकारांना कीर्तनाची प्रस्तावना करण्यानेच ती ओळी ठेवली गेली असं वाटतं. आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण. श्री गुरूंचे आत्मरूप गणेशाला नमन करून 13वा अध्यायाची सुरुवात आहे.
आणि 12वा अध्याय जणू काय सर्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची पूजाच मांडली. तशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या देवीची पूजा मांडली, सद्गुरु देवीची. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. सद्गुरु माऊली, तू स्वतःहून शुद्ध आहेस, निर्मळ आहे, तुझ्या वेळेला पवित्र तर जगामध्ये कोणी नाही. तुला माझा नमस्कार असो. आणि 11वा अध्याय थोडासा बाजूला ठेवला, 10वा अध्याय परत तसाच. नमो विषद विद्याविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. असे अनेक अध्यायाची प्रस्तावना सद्गुरूंना नमन करू नये. परंतु आजचा अध्याय जर आपण पाहिला 9वा, मी 9वा अध्यायापर्यंत सांगणार होतो फक्त तुम्हाला. 9वा अध्यायाची प्रस्तावना मात्र विशेष रूपाने आहे. प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु माऊलींना नमन करून, प्रार्थना करून पुढील अध्याय कथन करताना आशीर्वाद घेतात. पण आजचा एकमेव अध्याय आहे ज्या अध्यायामध्ये स्वतः प्रतिज्ञा करतात काहीतरी देण्याची, आणि ते म्हणजे आपल्या जगाला सुख देण्याची. अनेक प्रतिज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी केल्या. आता प्रतिज्ञा आणि या ओळीमध्ये जे काही शब्द आहेत त्या सर्व शब्दावरती सविस्तर आज बोलणं आपल्याला शक्य नाही, पण 1-2 शब्दावरती मी नक्की आज प्रकाश टाकणार आहे. आपण आजची जर ओळी पाहिली तरी ह्या शब्दाने आहे. तरी म्हणजे काय? तरीचे मी 2 माझ्या अल्पबुद्धीने अर्थ काढले. तरी म्हणजे हा एक व्याकरणामध्ये उभ्यानवी अव्यय आहे. जरी आल्याशिवाय तरी येत नाही, जसे आल्याशिवाय तसे येत नाही, ज्याप्रमाणे आल्याशिवाय त्याप्रमाणे येत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी एवढी कठीण समजायला जाते, जरी कुठे शोधलं तर मिळायचं नाही पहिल्या 8 अध्यायात. पण संपूर्ण 8 अध्याय जरी मध्ये आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणायचं आहे, बाबांनो, जरी तुम्ही 8 अध्याय नीट श्रवण केलं नसेल ना, काही हरकत नाही. तरी आता मात्र तुम्ही अवधान द्या. म्हणजे एक अर्थ झाला. आतापर्यंत 8 अध्याय तुम्ही ऐकलं नसेल काही हरकत नाही, पण आता मात्र लक्षपूर्वक ऐका, प्रामाणिकपणे ऐका, एकाग्रतेने ऐका, मन पवित्र करून ऐका, चित्त शुद्ध करून ऐका. आणि बुद्धी म्हणाल, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, हे मी आज समजूनच घेणार आहे. आणि अहंकार थोडं बाजूला ठेवा की मला तर येतच होतं, येत असेल तरी ऐका. म्हणजे अवधान देणे हा शब्द ऐकण्याच्या पलीकडले आहे. तो अंतरंगाचा विषय आहे. ऐकणे हा बाह्यरंगाचा विषय, कानाचा विषय आहे. अवधान देणे हा अंतरंगाचा विषय. आपण तरी शब्दावरती बोलत होतो. मी तुम्हाला तरीचा एक अर्थ सांगितला. दुसरा अर्थ आपण तुकोबांच्या भाषेत घेऊ. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो, कुणाचे 20 वर्ष झाले असतील, कुणाचे 30 झाले असतील, कुणाचे 40 झाले असतील, हे वाया गेले. आता गेले तर गेले, पण आता तरी पुढे मी तुम्हाला विनंती करतो, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. आणि काय करा, आपुल्याने चित्त शुद्ध करा. आणि काय करा, ज्ञानेश्वरीवरती स्थिर व्हा. 9वा अध्याय समजून घ्या. आजची ओळी अवधानपूर्वक ऐका. अवधान देण्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज एका 6व्या अध्यायामध्ये बोलून गेले. अवधान देणे म्हणजे काय? मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा पहावे, साठो वाटी घ्यावे चित्ताची या. अवधान देणे हा कानाचा विषय नाही बाबांनो. म्हणून आपल्याला खरोखर जर सुखी व्हायचं असेल, फक्त एकदा ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकायची गरज आहे, अनेक वेळा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आतापर्यंत शेकडे लोकांचं ऐकले ना, तरी सुख नाही मिळालंय ना. एकदा माझं ऐका बाबांनो. आणि एकदा सांगण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना आहे ना, असं पण मला वाटतं की त्या काळामध्ये सुद्धा संतांना भरपूर त्रास लोक देत होते. ज्ञानेश्वर महाराजांचं लोक ऐकत नव्हती, हा काही नवल नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांना लोक त्रास देत होते, हे आपण पाहिलंय. जाता जाता 2 मिनिटांमध्ये मी दृष्टांत आपल्याला देईन. त्या काळामध्ये शास्त्र पंडितांनी निर्णय दिला, विठ्ठल पण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आणि त्यांची आई रुक्मिणी माता ह्यांना देहांत प्रायचित घ्यावं लागलं. अर्ध्या रात्री आपल्या लहान लहान मुलांना
झोपेमध्ये सोडून देहान प्रायचित घ्यायला ते निघून गेले. सकाळ झाल्यानंतर ती 5 वर्षाची मुक्ता कल्पना करा. 5 वर्षाची आहे ती मुक्ताई. 7 वर्षाचे ज्ञानदेव आहेत. प्रत्येक भावंडामध्ये 2 वर्षाचा अंतर आहे. 5 वर्षाची मुक्ता झोपेतून उठावी, आई वडिलांना शोधावं, कुठेच न दिसताना हंबरडा पडून रडावं. आणि रडताना ज्ञानेश्वर महाराज उंचता ज्ञानी, त्यांनी ओळखलं आपले आई वडील परत येणारे नाही. त्यांनी आपल्या मुक्ताचा हात हातात धरलं. मुक्ता रडू नको दादा, मला भूक लागली आहे. मुक्ताईचा हात हातात धरावं. ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण गावामध्ये फिरावे. एखाद्या घरापुढे जाऊन आपल्या मुक्ताईसाठी खाण्यासाठी कुणाला मधुकरी मागावी. लोक ही संन्यासाची पोरं म्हणून दरवाजे बंद करून घ्यायची. पहा, आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची इथे मंदिरं बांधून पूजा करतोय. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना काय त्रास भोगावे लागले. आणि 1-2 घरं फिरून त्यांना खायला मिळत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज बोलायचे, अगं आई माझ्यासाठी नाही ग, माझी मुक्ता रडते हट्ट करून, फक्त तिच्यासाठी थोडस खाऊ दे. 1-2 घर फिरल्यानंतर कोणीतरी दया येऊन थोडस पीठ त्यांच्या झोळीमध्ये टाकावं. आणि ते पीठ सुद्धा त्यांना घरापर्यंत घेऊन जायची शाश्वती नव्हती. एकदा असं झालं, मोठ्या कठीण प्रसंगाने मिळालेलं पीठ घरी घेऊन जात असताना भर चौकामध्ये विसोबा खेचर आले. चौकातली माती उचलली, ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये टाकले. ते पीठ आणि माती मोल झालं, खायला त्यांना भेटलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना त्या प्रसंगाचा थोडा मनामध्ये राग आला. विसोबा खेचरांना ते शब्दांनी बोलले नाही, ते संत होते. ते मुक्ताईचा हात धरून घरी गेले. घरी गेल्यानंतर आपल्या घराचा दरवाजा त्यांनी बंद केला. पूर्वीच्या काळी दरवाजाला ताटी म्हणत होते. दरवाजे हे आजचे मजबूत दरवाजे आहेत. पूर्वीचे लाकडापासून म्हणजे एक कमजोर लाकडांनी बनलेले ते दरवाजे असायचे, त्याला आपण ताटी म्हणत होतो पूर्वीच्या काळी. ताटी बंद केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ढसा ढसा रडायला लागली ज्ञानराज माऊली. आणि मुक्ताईला दया येते. मुक्ताई म्हणते, दादा मला खायला भेटलं नाही म्हणून तुला त्रास झाला ना दादा. दादा मी आजच्या नंतर खाऊ मागणार नाही दादा, पण तू दार उघड. दादाला दया येते. आणि ती मुक्ता आपल्या दादासाठी विश्वाचा महासागर असणारा ज्ञानराज, ज्ञानाचा महासागर असणारा ज्ञानराज, त्याच्यासाठी अवगरंजना करते. त्याला आपण ताटीच्या भंग म्हणतो. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. अनेक अभंगरचना केल्या. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. दादा परत कधी खाऊ मागणार नाही दादा, एकदा फक्त तुम्हाला ताटी उठून भेटते. ज्ञानेश्वर महाराजांना दया आली. ताटी काढून आपल्या बहिणीला मिठी मारून हंबरड पडून ते परत रडले. आणि सांगायचं एकच बाबांनो, ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने भरपूर त्रास दिला. ज्ञानेश्वर महाराजांची लोक ऐकत नव्हते, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलं, तरी अवधान एकले. एकले ह्या शब्दासाठी तो दृष्टांत दिला. एकदा माझं फक्त ऐका बाबांनो, एकदा ऐका, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एकदा ऐकाल तर काय होईल, जगामध्ये जेवढे काही सुख आहेत ना, ते सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतील. बरं, लोक म्हणाले महाराज याची खात्री काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी शपथ घेऊन सांगतो, प्रतिज्ञा करून सांगतो. बरं, प्रतिज्ञा करतो म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या लोक विश्वास ठेवतील का हो. काही लोक ठेवतील, पण काही लोक ठेवणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगेन, मनोनी संशयामुळे थोर पाप नाही आणि घोर, का विनाशाची वागूर प्राणी अशी. संतांच्या बोलण्यावरती आपण विश्वास नाही ठेवू
तर काय होईल आपलं? आपण नरकाला जाऊ. म्हणून संत वचन कधी खोटे नाही. आता मी प्रतिज्ञा शब्दावरती थोडस बोलतो. अहो, आपण घेतलेल्या प्रतिज्ञा ह्या संसारी प्रतिज्ञा आहेत. स्वार्थापोटी घेतलेल्या प्रतिज्ञा असतात. मी रोज प्रतिज्ञा करतो, लोढा हेवन मध्ये मी माझा स्वतःचा 2 BHK बुक करीन. पण वर्ष ओलांडल्यानंतर कळतं की मी अजून भाड्यानेच राहतोय. याचा अर्थ जीवाने केलेली कुठलीच प्रतिज्ञा खरी होत नाही, कारण ती स्वार्थी प्रतिज्ञा आहे. नंतर देवाची, नंतर एखादी राजाची जरी प्रतिज्ञा असेल ती खरी ठरेल याची खात्री नाही. कितीतरी राजे येऊन गेले हो, मुंबई को शांघाय बना देंगे. अरे मी म्हणतो मुंबईला मुंबई राजा बाबा, नाहीतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणायची वेळ येईल. आणि म्हणून राजांची प्रतिज्ञा, अगदी रावण जरी असला, रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा लंका सोन्याची बनवेल, ती त्यांनी खरी ठरली. दुसरी प्रतिज्ञा समुद्राचं पाणी गोड करीन, अजून तरी कोणी करू शकलं नाही, रावण तर गेला फेल. तिसरी प्रतिज्ञा पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पायऱ्या निर्माण करीन, तीही प्रतिज्ञा सपशेल खोटी ठरली. म्हणजे राजाची प्रतिज्ञा सुद्धा खरी ठरेल याची खात्री नाही. परंतु देव आणि संत यांच्या प्रतिज्ञा हमेशा खरे ठरतात. अहो, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, देवाची प्रतिज्ञा सुद्धा कधी कधी देव माघारी घेतो संताची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी. पण संताची प्रतिज्ञा अजून तरी कधीच खोटी ठरलेली नाही. एक छोटासा दृष्टांत त्याबद्दल मी आपल्याला मांडतो, त्यानंतर ओढीचं पुढील प्रवचन मांडणी सांगेन मी. दृष्टांत असा आहे, महाभारतातली ही गोष्ट आहे. एकदा काय झालं, कौरव आणि पांडवाचं युद्ध होणार हे निश्चित ठरलं. कौरवांचे प्रमुख दुर्योधन आपल्याला श्रीकृष्णाची मदत मिळावी यासाठी कृष्णाकडे धावपळ केली, कृष्णाची भेट घेण्यासाठी. कृष्णाकडे गेल्यानंतर कृष्णाला कळालं ते अंतर्यामी येतो की दुर्योधन येतोय. त्यांनी झोपण्याची लीला केली. दुर्योधन आले, दिसलं की कृष्ण झोपलेले आहेत. येताना पायाकडून आले, पण ते म्हणाले मी राजा आहे, पायाला कशाला बसू, मी डोक्याला बसतो. डोक्याकडे असणाऱ्या आसनावरती ते दुर्योधन बसले. थोड्या वेळानंतर अर्जुनाने पण श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी गेले. अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाचा आवडता भक्त. अर्जुन येणार देवाला कळालं. अर्जुन गेल्यानंतर देवाच्या चरणावरती त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि देवाला कळालं माझा अर्जुन आला. देव उठले. उठल्यानंतर त्याचा सेरा साहजिकच आहे अर्जुनाकडे होणार ना, तो पायाकडे बसलाय. अर्जुन आलास? हो देवा मी आलोय. कशासाठी यानं केलं? तेवढ्या दुर्योधन म्हणाला, देवा मी पहिले आलेलो आहे, माझ्याशी अगोदर बोलावं लागेल. अरे सुयोधन, राजे सुयोधन. देव कधीच दुर्योधन बोलले नाही, सुयोधन म्हणायचे त्याला. सुयोधना तू आलास? हो देवा मी आलोय. कशासाठी यानं काढलं? देवा कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध निश्चित झालेलं आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. बरं ठीक आहे. अजून तू? हो मी पण त्याच्यासाठीच आलोय. देवानी कुठलाही विलंब न करता निर्णय दिला. पहा, माझी संपूर्ण सेना एकीकडे, त्या सेनेसोबत लक्षावधी सेना आहे, त्यांच्यासोबत सगळी हत्यार आहेत, घोडे आहेत, हत्ती आहेत, भाले आहेत, ढाल आहे, धनुष्य, सर्व काही साध्य आहे. आणि एकीकडे फक्त श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाने त्यावेळी त्यांच्या समोर शपथ घेतली, संपूर्ण महाभारताचं युद्ध होईपर्यंत मी हातामध्ये शस्त्र स्वीकारणार नाही. ही देवाची प्रतिज्ञा सांगतोय, लक्षात घ्या. देवानी प्रतिज्ञा घेतली. आणि दुर्योधनाला कळालं, अरे हे तर रिकामी कृष्ण आणि संपूर्ण सशस्त्र सेना, ह्याच्यातलं काय निवडायचं, तर आपण सशस्त्र सेना निवडू. दुर्योधन म्हणाला, देवा मी पहिल्यांदा आलोय तर मीच पहिल्यांदा निवडणार काय पाहिजे ते. देव म्हणाले, तथास्तु, मागून घे काय पाहिजे. दुर्योधन म्हणाला, तेव्हा तुम्ही तर म्हणताय की पूर्ण युद्धामध्ये शस्त्र स्वीकारणार नाही, तुम्ही एकटे. आणि इकडे पाहायला गेलं तर संपूर्ण सेना आहे, संपूर्ण सेनेची ताकद मिळत आम्ही नक्की जिंकू, आमचा विजय सहज होणार. त्यांनी ते घेऊन टाकलं. तो समाधान होऊन निघून गेला. नंतर
देवाने अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझं काय म्हणणं आहे रे? आता मी एकटाच उरलोय, माझ्याकडे शस्त्रही नाही. अर्जुनाचं उत्तर ऐकून घ्या बाबांनो, मार्मिक उत्तर होतं. तुझी नवाही नगा देवराया, बहु आवडासी जीवापासून. देवा देवा, विजयापेक्षा देवा मला तुझ्यापेक्षा विजय मोठा नाही देवा, माझ्या जीवापेक्षा तू मोठा आहे देवा. मी मेलो तरी चालेल, पण तू मला पाहिजे. ही अर्जुनाची भक्ती. आणि अशा पद्धतीनं श्रीकृष्ण अर्जुनाकडे गेलेले आहेत. अशा पद्धतीची तिथे सैन्याची वाटणी झाली. दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर कौरवांकडे युद्धरचना झाली. पांडवाकडील व्यूहरचना झाली. पांडवाकडील जो अभिमन्यू होता, जोरात धाव घेतली त्यांनी चक्रव्यूह भेदन करण्यासाठी. अनेक योद्धे त्यांनी ठार मारले, परंतु परत येत असताना त्याचा घात झाला. अभिमन्यू मारला गेला. आता मी दृष्टांत जास्त लांब होत नाही. अभिमन्यू का मारला गेला, त्याला कुठला विषय माहिती नव्हता, हे सर्व तुम्ही सर्वज्ञात आहात, बरोबर आहे. कारण तुम्ही माझ्यापेक्षा अनेक कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, बरोबर ना. तर हा दृष्टांत लांबवत नाही. सांगायचे एकच, अभिमन्यू मारला गेला. त्यानंतर कौरवाकडे असणारा एक योद्धा, त्याचं नाव जयद्रथ, त्या मारल्या गेल्या त्या मृतदेहाला अभिमन्यूच्या लात मारली. आणि ही लात मारलेली खबर हळूहळू वाऱ्यासारखी त्याच्या मातेला म्हणजे सुमित्रेला जाऊन कळाली. सुमित्रेला खबर कळताच, अहो कल्पना करा तुम्ही, एखाद्या मातेचा जवान मुलगा युद्धामध्ये मारला गेलाय आणि मारल्या गेलेल्या त्या आपल्या सुपुत्राला कोणी लात घालतं, किती वाईट वाटेल, किती रडत असेल ती माता. युद्धाला अल्पविराम झाला, संध्याकाळ झाली, अर्जुन घरी परतले. घरी परतल्यानंतर सुमित्रा काय आरती घेऊन समोर आलेली दिसली नाही दररोजासारखं. ती रडत होती. अर्जुनाला समजलं की तिचा पुत्र मारला गेलेला आहे. ती कशाला आज रडणार नाही, रडेल हे खरं आहे. पण गेल्यानंतर त्यांनी विचारलं, सुमित्रा तू जास्तच नाराज दिसते, नक्की काय झालंय? ते म्हणाले, मला तुमच्याशी बोलायचं नाही. अहो अभिमन्यूचा मृत्यू शरीराला कोणी लाद घालते, तुम्ही कसं सहन करू शकता? छे, अशा जगण्याला काहीच अर्थ नाही. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला सुद्धा त्या गोष्टीचा खूप विशाल राग आला. अर्जुन त्या क्षणाला प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला मारेन किंवा स्वतः अग्निदहन करून मरेन. ही संताची प्रतिज्ञा मी तुम्हाला सांगतोय. पहिली प्रतिज्ञा सांगितली देवाची. देवानी काय प्रतिज्ञा केली? संपूर्ण महाभारताचं युद्ध होईपर्यंत शस्त्र स्वीकारणार नाही. आणि अर्जुनाची प्रतिज्ञा काय आहे की उद्या सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला मारेन, अन्यथा स्वतः मरेन, परत तोंड कोणालाही दाखवणार नाही. ही संताची प्रतिज्ञा. लक्षात घ्या, संताची प्रतिज्ञा कधीच खोटी ठरत नाही. आणि आजची ओवी ही संताची प्रतिज्ञा आहे. ह्या निमित्ताने मी प्रतिज्ञा सांगतोय. विषयाला कुठे मी बाजूला ठेवलेलं नाही. प्रवचन आपल्या ट्रॅकवरच चालू आहे. आणि ही प्रतिज्ञा अर्जुनाने केली. सकाळ होताच जसं आपल्या मंत्र्यांना गुप्त ठिकाणी पळवलं जातं, तसं त्या जयद्रथाला कौरवाने लपून ठेवलं. गुप्त ठिकाणी त्यांना हलवलं. पांडवाची सर्व सेना त्या जयद्रथाचा शोध घेऊन परेशान झाली. कुठेही जयद्रथ दिसला नाही. आणि दुसऱ्या दिवशीचे 5 वाजायला लागले. सर्व पांडवांना चिंता निर्माण झाली, जयद्रथ नाही मिळाला तर माझा अर्जुनाचं काय होईल? सूर्यास्त व्हायची वेळ आली. आणि झालं असं, देवाचीच ती लीला होती. मी आता तुम्हाला बोललो, म्या बोलिल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सूर्य चालवायचं ज्याच्या हातामध्ये आहे. पर्वती पैसकानं संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. अहो मी बोलतो, हे माझं बोलणं नाहीये, हे बोलवता धनी वेगळाची. ऐकताय तुम्ही, हे तुम्ही नाही ऐकताय, ऐकणारा सुद्धा तोच आहे.
बोलणाराही तोच आहे. सगळीकडे तो चराचरामध्ये भरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाच योग निश्चित जाण माझा. आणि म्हणून झालं असं, सांगत होतो, 5च वाजता सूर्यास्त झाल्यासारखं भासलं. युद्धाला पूर्णविराम झाला. अर्जुनाने स्वतःच्या मरणाची चिता रचली. अर्जुनाने 4 फेरे मारले, 5वी फेरी होणार. आणि तेवढ्यामध्ये शेवटच्या क्षणाला अर्जुनासारखा भक्तच जगामध्ये नाही, एवढा विशाल भक्त, शेवटच्या क्षणी देवाचं नामस्मरण नाही होणार. अहो, त्यांनी नामस्मरण सुरुवात केली आणि देवाला आळवायला सुरुवात केलं. सर्वांनी भजन करायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. बोला. नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. अर्जुनाचा देवाशी हवा सुरू झाला आणि अशा भक्ताच्या हाकेला सेकंदामध्ये देव उतरतो. अहो, देव कुठे दूर होते हो, त्याचेच तर ते सारथी होते. पण देव पण कधी कधी परीक्षा बघतात, बोलल्याशिवाय जात नाही. देवाला हाक मारलं, देव अवतरले, म्हणाले, अर्जुना काय करतोय? देवा, मी काल शपथ घेतली होती की सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला मारेन, स्वतः मरेन, नाहीतर स्वतः मरेन. आणि सूर्यास्त झालाय. देव म्हणाले, एक काम कर, तू क्षत्रिय आहे ना? हो देवा, मी क्षत्रिय आहे. हातामध्ये बाण घेऊन शेवटची फेरी मारायचं म्हणाले. आणि म्हणाले, अनाउन्समेंट करा, कोणी बाकी राहिला असेल तरी या, लवकरात लवकर या. कौरवाकडे हलचल मजली. अरे म्हणले, आता शेवटची फेरी घेतोय, तो जयद्रथ कुठे लपला, घेऊन या, शेवटचं दर्शन होऊ दे अर्जुनाचं. सर्वजण जाऊन त्या जयद्रथाला घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर देवानी सांगितलं, हातामध्ये बाण घेऊनच फेरी मारायची शेवटची. आणि अर्जुनाने बाण घेऊन फेरी मारायला सुरुवात केली. आणि लीला अशी होती की देवानी जरी प्रतिज्ञा केली असली की महाभारताचं युद्ध होईपर्यंत मी हातामध्ये शस्त्र स्वीकारणार नाही, तरी पण ते सूर्याला झाकण्यासाठी स्वतःच्या सुदर्शनाला तिथे पाठवलं होतं. आणि सुदर्शनाने ते सूर्य झाकला होता. सुदर्शनाला त्यांनी परत बोलवलं आणि 5 वाजता लखलखीत प्रकाश परत आला. कृष्ण म्हणाले, अर्जुना बघतोय काय? हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ, उडव मुंडक. आणि एका सेकंदामध्ये अर्जुनाने कुठलाही विचार न करता त्या जयद्रथाला तिथे ठार मारलं. अशा पद्धतीने संताची प्रतिज्ञा नेहमी खरी ठरते. त्याच्यासाठी देव सुद्धा स्वतःची प्रतिज्ञा मागे घेतो, हे आपण आता पाहिलं. आजची प्रतिज्ञा सुद्धा संताची प्रतिज्ञा आहे बाबांनो. काय बोलतात ज्ञानेश्वर महाराज? अहो, तुम्ही माझ्या बोलण्याकडे एकदा लक्ष द्या, अवधान द्या, तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याही अगोदर म्हणतात, अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. अगोदर पात्रता निर्माण करा. सुख पाहिजे ना, मन शुद्ध करा. सुख पाहिजे ना, बुद्धीचा निश्चय करा. तू मनबुद्धी साचेशी, माझी या स्वरूपी आरपीशी, तरी मातेची गा पावसी हे माझी भाग. देव सुद्धा वचन देतात, अरे बाबा, तुला जर देव पाहिजे ना, तुला कुठे जायची गरज नाही. तुझं मन आणि बुद्धी मला अर्पण कर, मग तुझ्यामध्ये माझ्यामध्ये काही फरकच राहणार नाही. आणि देव आहे कुठे हो? सांगून सांगून ज्ञानेश्वर महाराज थकले. देव नक्की आहे कुठे? तरी मी तर सकळ देही असे येत विचारू नाही. मी सगळ्यांच्या देहामध्ये आहे, तैसेच माझ्या ठाई सकळ असे. सर्वांच्या देहात मी आहे, सर्वजण माझ्या देहात आहेत. कल्पना करा,
आपण रोज अभंग म्हणतो, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे, म्हणजे पृथ्वी त्याच्या पोटामध्ये आहे. मग आपण पृथ्वीच्या बाहेरचे आहोत का? मग आपण कुठे आहोत? त्याच्यात मध्ये आहोत, देवामध्ये आपण राहतो असं समजा. अहो, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, त्यांनी एक दृष्टांत दिला देवानी. देव म्हणाले, सुवर्णाचे मणी केले, सोन्याचे मणी केले, सुवर्णाचे सुती ओविले, त्याच्यामध्ये सोन्याचा दोरा ओवला आणि विचारलं याच्यात सोनं कुठे? सगळीकडे. सुवर्णाचे मणी केले, ते सोन्याचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले स बाह्यांतरी. बाहेर मीच आहे, आताही मीच आहे, जा नाही म्हणायची जागाच नाही, सगळीकडे मीच आहे, तुम्हीही मीच आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू, 10व्या अध्यायाचा विषय तरी सांगतो. एकूण 75 विभूती अर्जुनाला देवानी सांगितल्या. आणि देवानी काय सांगितलं माहिती आहे? म्हणाले, अर्जुना, सगळ्यांचा मन ही मीच आहे, सगळ्यांची बुद्धी मीच आहे, सगळ्यांचं चित्तातही मीच आहे, सूर्यही मीच आहे, पृथ्वी मीच आहे, पाणी मीच आहे, अग्नी मीच आहे, आकाश मीच आहे, वायू मीच आहे. आणि म्हणाले, अर्जुना, अर्जुन पण मीच आहे रे. म्हणजे गीता कोणी कोणाला सांगितली? देवानेच देवाला सांगितली. 75वी विभूती आहे, अर्जुन पण मीच आहे. लक्षात घ्या, म्हणजे देव नाही अशी जगामध्ये जागाच नाही. आणि हेच सत्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबांनो, देव इकडे तिकडे शोधू नका. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. अरे देव कुठे? 9व्याच अध्यायामध्ये 97व्या ओळीपासून 60व्या ओळीपर्यंत 4 ओव्या त्यांनी सांगितल्या बाबांनो. त्या 4 ओळीवरती बोलतो. मला आता वेळ बघतो, शेवटचे 10 मिनिट असतील असं मी समजतो, म्हणून थोडस लवकर आटोपतो. कधी कधी वेळ लवकर निघून जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, बाबांनो, मी सांगून तुम्ही ऐकत नाही, तुम्हाला काय सांगावं. एकंदरीत म्हणाले, त्या घेचडासारखी तुमची अवस्था झाली. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, अशी त्वचेची या पदरा आड, ते अविरुनी गोचिड अशुद्ध कान सेविसी. अरे ते घेचूड गायच्या कासेला असतं, तो घेचूड चुकूनही दूध प्राशन करत नाही. बघा, दूधही तिथेच आहे, रक्तही तिथेच आहे, पण अपवित्र असणार, अमंगळ असणार रक्त मात्र ते पितो. ते म्हणाले, तशी आपली अवस्था झाली. देव तुमच्या हृदयात आहे आणि ते सोडताय आणि तुम्ही विषयामध्ये मग्न आहे. काय म्हणायचं? घेचडासारखी अवस्था झाली आपली. त्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक त्यांनी ओळी सांगितली, का कमलकंदा आणि दुर्दरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू से विजय भ्रमरी, येरा चिखल चिवरे. अरे म्हणाले, एक कमळच आहे ना, कमळ, तो चिखलामध्ये असतो आणि त्या चिखलामध्ये बेडू पण असतो. या दोघांची एकच घर आहे म्हणाले. तसं देव आणि आपण एकाच घरात राहतो. ज्याप्रमाणे बेडू आणि कमळ राहतो, पण त्या कमळाचं सुगंध मात्र बाबांनो तुम्हाला सांगू, ते सुगंध घेण्यासाठी परदेशातून लोक इथे येत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली, ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, खेणे देणे सुखची वरी, हो देव या जगा. या जगाला सुख मिळालं पाहिजे, हे जग सुखी झालं पाहिजे, आणि ती सुरुवात मराठी माणसापासून झाली पाहिजे. म्हणून 56 भाषाचं ज्ञान असताना सुद्धा त्यांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी प्रकट केली. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कशासाठी होता? लोपले ज्ञान जगी, हितनेन ती कोणी, अवतार पांडुरंग, नाम ठेविले नाही. अहो, हे जे ज्ञान आहे ना, या अध्यायाचं नाव राजविद्या, राजगुह्य योग आहे. ही जी विद्या आहे ना, जगातल्या सगळ्या विद्या एकीकडे आणि हा 9व्या अध्यायामध्ये राजविद्या एकीकडे. कबीरजींना लोकांनी विचारलं, 3 जण गेली, कबीरजी मला 4 वेद पाठ आहेत, तर मला काय ज्ञानाची गरज वाटत नाही. एक जण म्हणाला, कबीरजी मला 18 पुराण पाठ आहेत, मला वाटत नाही की मला काय भक्ती करायची गरज आहे. आणि एक जण गेला आणि म्हणाला, देवा कबीरजी मला सगळी शास्त्र पाठ आहेत, मग भक्तीची गरज आहे का हो?
कबीरजी म्हणाले, बाबांनो, 4 पडे 6 पडे 18 किए मुखपाट, मगर आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट. तुम्ही जीवनात किती मोठे कीर्तनकार आहात, किती मोठे प्रवचनकार आहात, किती मोठे ज्ञानी आहात, पण जर तुम्हाला जर या आत्मज्ञानाचा भाव कळला नसेल, ब्रह्मज्ञानाचा भाव कळला नसेल, राजविद्या कळाली नसेल, ज्ञान कळालं नसेल, तर तुम्ही कोरडे आहेत असं कबीरजी म्हणाले. माफी मागून तुम्हाला सांगतो. कारण काय, हा 9वा अध्याय सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून तपमूर्ती महोत्सव निमित्त आज ह्याच्यासाठी ही अध्याय आपण निवडला. थोडा विषय बाजूला गेला तरी मी पुढे आणतो. ज्ञानेश्वर महाराजांचं मी सांगत होतो, लोक पावलेले हे ज्ञान, अहो हे ब्रह्मज्ञान महादेवाच्या काळापासून ज्ञानेश्वर महाराजापासून किती लोकांना मिळाले, तर फक्त 5 लोकांना मिळाले. रोज आपण हरिपाठात आपण म्हणतो, आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोर शासी केला, गोर चोळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दाता, ज्ञानदेवा सारे चोदविले. ज्ञानदेवापर्यंत आलं, पण ज्ञानदेवाला ते सहन झालं नाही. ज्ञानदेव महाराज म्हणाले, आजपर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती, इथून पुढे चालणार नाही. त्यांनी ते खंडित केली परंपरा आणि म्हणाले, हे गुह्य असणारं ज्ञान, किती गुह्य ज्ञान आहे सांगू, थोडक्यात सांगतो. 6व्या अध्याय का 4थ्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे. श्रीकृष्णाने हे ज्ञान स्वतःच्या पत्नीला नाही दिलं, श्रीकृष्णाने हे ज्ञान स्वतःच्या आईला नाही दिलं, श्रीकृष्णाने हे ज्ञान स्वतःच्या वडिलांना नाही दिलं, भावाला नाही दिलं, पण केवळ भक्ती प्रेमापोटी अर्जुनाला दिलं. ओवी सांगतो, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची बंधू वनभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, ते न देखे या प्रेमाचे सुख. एवढं गुह्य असणार ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी प्रकट केलं. म्हणून रोज आरतीत म्हणतो आपण, प्रकट गुह्य बोले विष ब्रह्माची केले, राम जनार्दनी पायटकची ठेले. हे असणार हे विश्वात्मक ज्ञान, हे असणार गुह्य ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी बाबांनो ह्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये प्रकट केलेला आहे. तसं संपूर्ण ज्ञानेश्वरीच ज्ञान देवी आहे, ज्ञानाची देवी आहे. इथे कुठला अध्याय कमी कुठला अध्याय चांगला असं म्हणायची सोय नाही. परंतु जसं मी तुम्हाला आता बोललो, संपूर्ण वेदाचं सार म्हणजे 9वा अध्याय आहे. त्यामुळे काळजीपूर्वक 9वा अध्याय अवधानपूर्वक तुम्ही ऐका. आपण आलो होतो का कमलकंदा आणि दुर्धरीपर्यंत. अहो ते कमळ आणि बेडूक चिखलातच राहतात, पण तो जो बेडूक आहे कधीच त्या कमळाचा सुगंध घेत नाही, पण चिखलच खातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अशी आपली अवस्था झाली. या मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी सांगायला दुःख वाटते, अजून सुद्धा कित्येक लोकांना खरेदीच घेतली नाही. वाचायचा संबंध किती दूर आहे तुम्ही विचार करा. बाबांनो, सकळांच्या पाया माझे दंडवत मी विनंती करतो. आजच्या दिवशी एकाने जरी ज्ञानेश्वरी खरेदी करून 9वा अध्याय वाचन केला, श्रवण केला, तर ह्या प्रवचनाची मी म्हणतो खऱ्या अर्थाने काहीतरी उपयोग होईल. म्हणून विनंती करून सांगतो की हा 9वा अध्याय केवळ ऐकला तरीही खूप आहे. आणि म्हणून म्हणतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जसं आता मी तुम्हाला सांगितलं कमळाचं आणि बेडकाचं उदाहरण, की आपण त्या बेडकासारखं चिखल श्रवण करतोय आणि ज्ञानेश्वरी श्रवण करत नाही, ऐकत नाही, अशी आपली अवस्था आहे. त्याच्याही पलीकडे त्यांनी एक उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. ना तरी निदेवाच्या परिवरी लोह्या रुतल्या अति शस्त्रवरी, परिवर वैसुनी उपवासी करी दरिद्री जे. तो एखादा भिकारी आहे, पण त्या भिकाऱ्याला माहितच नाही ज्याच्यावर बसलाय ते सोन्याचे विट आहे, आणि तो प्रत्येकाला भीक मागून म्हणतोय, दादा मला 2 रुपये देना, खूप भूक लागली. अरे बाबा, ज्याच्यावर बसलाय तू नीट विचार कर. म्हणजे आपल्यापासून लक्षात घ्या. आता जे दृष्टांत 3 त्यांनी दिले ज्ञानेश्वर महाराजांनी, शेवटी त्याचा सिद्धांत दिला. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, आणि भ्रांतासी कामू विषयावरी. त्या पद्धतीने, कोणत्या पद्धतीने? ज्या पद्धतीने दुधाच्या बाजूलाच घेचुडे पण श्रवण करत नाही ते,
सेवन नाही करत. अमंगळ असणारं रक्त श्रवण करतं, सेवन करतं. आणि त्या बेडकाच्या बाजूला कमळ असताना सुद्धा सुगंध न घेता ते चिकनच खातं. आणि त्या भिकाऱ्याच्याच बाजूला धन असताना सुद्धा ते भीक मागतं. तशी आपली अवस्था झाली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. म्हणून एकच करा, सर्वांनी सुंदर अशी गळ्यामध्ये माळ परिधान करा, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, अमंगळ असं खाणं पिणं सोडा, दररोज तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन करा, तुकोबाराच्या गात्याचं नित्य वाचन करा, आळंदी देहूची पंढरपूरची वारी करा. आणि मी तुम्हाला सांगेन, जाता जाता बाबांनो ज्ञानेश्वरीचं वाचन करा. जमलं नसेल ना तर तुम्ही श्रवण करा. आपल्याकडे लहान मुलं असतील त्यांना वाचायला द्या, जेणेकरून ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी नाहीये बाबांनो, ही ज्ञानाची ईश्वरी आहे, ज्ञानाची देवता आहे. आणि ह्या ज्ञानाच्या देवतेचं जग इकडे येऊन अभ्यास करतंय. आणि आपण अजूनही ज्ञानेश्वरी पासून खूप दूर आहोत. म्हणून जास्त आपला वेळ न घेता वेळेअभावी ही सेवा इथंच संपली असं मी जाहीर करतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री सावळाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री वामन बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री पिराजी महाराज की जय.